आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भाऊ एक प्रेरणागाथा या स्मरणिका ग्रंथाचं प्रकाशन होतं आहे आणि त्या निमित्तानं आदरणीय मधुभावांवरती प्रेम करणारे सर्व हितचिंतक, कदाचित तुम्ही टोकड्या माणसांना सांगितलं असेल, त्यामुळं ती टोकडीच माणसं इथं आलेत. सर्वांना सांगितलं असतं तर कदाचित तुमचं अभिनवचं ग्राउंड पण पुरलं नसतं. त्यामध्ये आदरणीय आमचे वैद्यकीय क्षेत्रातील गुरुवर्य आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, आदरणीय सावंत साहेब, गुरुवर्य एच.झेड. देशमुख सर, पांडुमामा घुले, गजे सर, सगळेच व्यासपीठावरील सन्माननीय उपस्थिती, समोर उपस्थित असणारे भाऊ आणि भाऊंवरती प्रेम करणारे सर्व त्यांचे हितचिंतक, आमच्या अभिनवचा जो काही स्टाफ आहे तो, शिक्षक वृंद, सर्वच कर्मचारी, उपस्थित मीडिया, आमचे राजूरहून आलेले आमचे सगळे तुमचे हितचिंतक आहे तसे आमचे हितचिंतक. खरं तर ह्या पुस्तकामध्ये 56 धडे लिहिलेत. मी लेख म्हणणार नाही, ते धडे आहेत की प्रत्येकानं वेगवेगळा आयाम भाऊंचा लिहिला आहे. ते 56च धडे काय आहेत मला माहीत नाही, आणि 119च पान आहेत का ते मला काय माहीत नाही. कारण बाबासाहेबांच्या घटनेचा इतिहास लिहिताना असं काहीतरी सांगितलं जातं, या असं असं, तर मग नंतर त्यातलं कुणी टीचरनं सांगितलं हे असंच काय, तर मग आम्हाला कळू शकेल. पण जे काही आहे तर तो मला खात्री आहे की या पुस्तकातूनही भाऊंचा जीवनपट तुम्ही उलगडू शकले नसाल. जे तुम्हाला माहीत आहे ते, कारण भाऊंनी काही ते सांगितलं नसेल, तुम्ही ज्या ज्या नजरेतून भाऊला पाहिलं असेल त्या नजरेतून सगळं या पुस्तकात आलं असेल. परंतु जेव्हा भाऊ तुम्ही बोलत होता तेव्हा तुमचा संघर्ष, आंदोलनं, कारण तुम्ही कम्युनिस्ट पक्षातून तुमचा उदय झाला आहे आणि आमच्या नादी लागून तुम्ही शेवटला टिळा लावला आहे. पण हरकत नाही, एच.झेड. देशमुख सर, त्यामुळं आपल्या जीवनाचं फलित झालं असं म्हणायला काही अर्थ नाही. तर असा हा सगळा प्रवास आहे. पण ह्या जगात खरंच सांगू का भाऊ, तुम्हाला माहिती आहे काहीच वाईट नसतं. जे जनकल्याणासाठी, या सृष्टीच्या कल्याणासाठी चांगलं चालतं ते सगळंच चांगलं आहे. म्हणजे तुम्ही सगळ्याच धर्मांचे ग्रंथ वाचले तर मानवतेला बाधा पोचवणारा, प्राणी मात्राला बाधा पोचवणारा विचार कुठंच दिला नाही. त्यामुळं ठीक आहे, आता डावे उजवे आम्ही सगळे मधले, आणि असं सगळं आपला हे चालू आहे. परंतु हे पुस्तक नक्कीच वाचनीय असेल. तुम्ही जसं सुजित नवलेंना ह्या पुस्तक प्रकाशनाचा किंवा छपाईचा मान दिला, तसा मी माझा मित्र सचिन नवलेला मान देतो, कारण हे सगळं छपाईचं, प्रिंटिंग करण्याचं काम त्यानं केलं आहे. सुजित फक्त अशा सूचना करतो. आणि बाकी जे मॅडम तुम्ही दोघींचंही नाव घेतलं, त्यांचा सत्कार केला, तर नक्की त्यातलं पाहिलं असेल, कारण हे पुस्तक परत भाऊच्या हातात वाचायला गेलं असेल ना. मग ते अनुसार, वेलांट्या, उकार, आमच्या डॉक्टर पेशात तसं काही नसतं सर, बरोबर ना. काना वेलांटी, आम्हाला स्पेलिंग नीट नाही जमली तर आम्ही असं करून पुढं जातो. तसं याच्यात काही करता येत नाही. तर असं छानसं पुस्तक आपल्यासमोर येते, अजूनही व्यक्ती बोलणार आहे. त्या निमित्तानं भाऊ ही जशी शिक्षक वृंदांनी भाऊ एक प्रेरणागाथा लिहिली,
तसं तुमचं जीवनचरित्र तुम्ही लिहा. ते विद्यार्थ्यांसाठी पण मार्गदर्शक ठरू शकेल, चळवळीसाठी मार्गदर्शक ठरू शकेल आणि संस्थानिकांसाठी पण मार्गदर्शक ठरू शकेल. कारण मी सहज असा विचार केला राजकारणात मध्ये, काय म्हटलं किरण लामटे तो रस्ते बनवतो, पूल बनवतोय, स्टँड बनवतोय, हे सगळं बनवतोय. आता तुला देवानं काय 50, 100, 150 वर्ष आयुष्य दिलं असेल. काय 150 वर्ष जगलो तर काही अडचण आहे का तुम्हाला? तुम्ही पण राहा पाहिला. तर मागं ज्या वेळेला अजून दूर दूर जाऊ तर शेवटला काय ते रस्ते माझं नाव सांगणार नाहीयेत. त्या बांधलेल्या छोट्या छोट्या इमारती काम नाही सांगणार, पण भाऊनी जे उभं केलंय, समजा हे अभिनव उभं केलंय, जे शिक्षणातून त्यांचे विद्यार्थी, तर ते असं दूर दूरपर्यंत कुठून मधुभाऊच्या संस्थेतून आम्ही बाहेर पडलो आहे. ते चमकणार आहेत तेव्हा सहज विचारलं जातं, अरे कुठलं तुझं पहिलं शिक्षण कुठं झालं, तर त्या अभिनवचं नाव आहे आणि ती मधुभाऊची संस्था, तुमच्या सगळ्यांची संस्था. तर हे खूप मोठं काम आहे. पहिलं कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांनी संस्था काढल्या, त्यावेळेला ते इंग्रजीचं जास्त हे नव्हतं 5वी पासून. पण त्याच्यानंतर इंग्रजी माध्यमाचं खूप सारं जवळच्या हेच नाही, मग प्रवरा लोणी किंवा अशा लांब ठिकाणी मुलं ठेवायला लागायची आणि सगळी मुलं पाठवणं पण शक्य नव्हतं. आणि मग तुम्ही हा जो काही घाट घातला आणि आज एवढा मोठा वटवृक्ष उभा राहिला. आणि मग शिक्षकांना वाटलं की आपणही काहीतरी, मला वाटतं हे पुस्तक तुमच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला द्यायचं होतं, पण तोपर्यंत हे कदाचित लिहून पूर्ण झालं नव्हतं. बरोबर ना? का छपाई पूर्ण नव्हती झाली. म्हणजे आम्ही इथे येताना थोडीशी माहिती घेऊन आलो आहे, असं तसंच उठलोय ना आलो इथं असं काय. म्हणजे भाऊला वाटत असेल की हा उठतो नुसता येतो कार्यक्रमाला, तर मी तसं काय करत नाही. मी तर त्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला पुस्तक हे करायचं आहे. पण तसे आपलं भाऊ प्रत्येक दिवस म्हणजे आपला वाढदिवसच असतो, त्यामुळं तुम्हाला तुमच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या पण शुभेच्छा देतो. ह्या भाऊ एक प्रेरणा गाथा ह्या पुस्तकाच्या आजच्या सोहळ्याच्या पण शुभेच्छा देतो आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो आमच्या आईसह, यासाठी आमच्या सगळ्यांकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.